हेलो एवरीवन, हाउ आर यू ऑल? होप आप सब अच्छे होंगे, मैं भी अच्छी हूँ। और आज मेरा ब्लॉग पूरा मराठी में होने वाला है। आज आहे वटपौर्णिमा. माझी फर्स्ट वटपौर्णिमा आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हटलं तर खरं तर नाही आमच्या घरी कोणी वटपौर्णिमा केली आहे, नाही कुठेच. म्हणजे कुठे हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तिथे मी वटपौर्णिमेची पूजा बघणार आहे की कसं करतो, कसं कसं काय असतं त्याच्यामध्ये. जी माझी मदर इन लॉ आहे, माझी सासू आहे, ती मला सांगतात आहे सगळं कसं करायचं आहे ते. आणि थोडंफार प्रिपरेशन झालेलं आहे. आता थोडी म्हणजे हाफ प्रिपरेशन बाकी आहे, ते मला करायचं आहे. आणि रात्री माझ्या सासूने मेहंदी पण काढली आहे मला. त्यांचं म्हणजे खूप असं आहे, म्हणजे त्यांना खूप आवडतं की सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे त्यांनी असं बोललं की सगळं ताट रेडी करायचं आपल्याला मस्त कसं. म्हणजे जी प्रॉपर साडी आहे ती नेसायची, आपल्याला ज्वेलरी मस्त एकदम म्हणजे शृंगार करायचा आहे. आणि म्हणजे जी डेट असते सॉरी, जी आपण घेऊन जातो पूजेला ती छान करायची. सर्व प्रिपरेशन सर्व त्यांनीच केलेलं आहे. त्यांनी केलं म्हणजे सर्व सामान त्यांनीच आणलं आहे. मी काहीच आणलं नाही आहे. म्हणजे बघा ईच अँड एव्हरीथिंग मला काहीच माहिती नाही आहे काय काय असतं बाकी काय नाही. ते सर्व त्यांनीच केलेलं आहे. पण दाखवतो त्यांनी काय काय आणलेलं आहे. आणि इव्हन आत्ता आता थोडं प्रिपरेशन करणार आहे. तरी मला माझी साडी काढायची, मी काय ठेवली आहे ती काढू आधी. आणि नेतू ऑफिसला चाललेला आहे बिकॉज त्याला सुट्टी नाही आहे, तर तो रेडी होते ऑफिसला जायला. काय पाऊस पडतोय यार. मला तर जायचं पण होतं पूजेसाठी. म्हणजे आम्ही जाऊ, आम्ही वेट करू थोडा वेळ. खूपच ऑसम पाऊस पडतोय. तर मी थोडीशी रेडी होते, थोडं म्हणजे हेअर ड्राय वगैरे करते. म्हणजे येऊ आपण. सगळं सामान इथे आलेलं आहे. हो, मी बाहेर काढलं आहे. नारळ कुठे गेलं नारळ? हे सगळं आम्ही लावलं, सगळं सामान आम्ही आणलेलं आहे. मला तर काही नाही आम्ही सोडतो. तांदूळ पडू, तांदूळ ह्याच्यात टाकलेस ना. हां बस थोडंसं. आता आपल्याला ना एका पिशवीमध्ये तिथले गहू घ्यायचे थोडीशी, म्हणजे गहू धरावा लागेल ना मोठी आपल्याला. गहू घ्यायची ही पिशवी आणि गहू एका पेढीमध्ये घेऊन टाकू. आई बघा काय राहिले का याच्यामध्ये. प्लेट रेडी है. इन्स्पेक्शन करायला आमची आजी आलेली आहे बघायला कसं बरोबर आहे की नाही सगळं केलेलं. बरोबर आहे ना आजी? ठीक आहे चला. चला रेडी हो मस्त पैकी.
हे ठेव ना बांगडी वगैरे. हां ते घे. हां ती सुपारी घे. हां ते घे. ठेव तिकडे. हां ठेव. हां आणि ते अख्खी ओटी घे नारळ आणि ते आंबा नाही ते नाही पहिलं नारळ आणि ते पान घे पूर्ण. हां ते घे अख्खं उचलते पैसे पण. हां सगळं घे त्याच्यात. हां ठेव त्याच्यात. नारळ तिकडे घे टोन तिकडे घे नारळाचं असं कर. हां बस हां बस ठीक आहे. हां चल ठीक आहे. आणि फुलं होऊन घे दिवा ओळून घे. ठीक आहे. हां ओळून घे. हां साखर टाक थोडीशी त्याच्यात. पूजा की है, बहुत हालत बेकार हो गई. हॅलो, मी घरी आलेली आहे आणि खूप बेकार पाऊस होता. जेवढा पाऊस होता ना, मी कशी गेली ना मला माहिती आहे. एका हातामध्ये ताट, एका हातामध्ये छत्री आणि आई तिथे हे तांब्या पकडून आहे, छत्री पकडून आहे. हालत बेकार आणि एवढी ओली झाली आहे ना मी, आणि त्या ओल्यामध्ये मी पूर्ण पूजा केलेली आहे. मला माहिती आहे ते नशीब आम्ही थोडं थांबलो, मग थोडं वेट केला पाऊस कमी व्हायची. आणि मी बिलकुल त्यावेळी शूट नाही करू शकत होती, जस्ट बिकॉज एक सगळ्या गोष्टी हातात होत्या. मी फोन कसा पकडू काय, तरी पण मी आईंना बोलली की आई कसं तरी करा थोडंफार शूट. आणि त्यांनी शूट केली. तर हा पूर्ण पसारा मला आवरायचा आहे. खूप जास्त कंटाळा मला आवरायचा. तर झोपून जाऊन मी काहीच जेवली नाही. सकाळी तुम्ही चहा नाही पी आणि काहीच नाही. आता आली ना तर मला ते वाण भेटली, त्याच्यामधलं मी ॲपल खाल्लं, थोडंफार फणस होतं ते खाल्लं मस्त. आणि आता आई जेवण बनवत कारण जेवेल मस्त. जेवण रेडी आहे आमचं इथे. आई कोणती भाजी? वड्याची भाजी, गुळाचा शिरा, भेंडी. हा हो, चपाती, पापड, नळ्या. सो गाईज, होप तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल. फर्स्ट टाईम मी मराठीमध्ये ब्लॉग टाकलेला आहे, बिकॉज ह्याच्या आधीचे सर्व मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवले. हाच मला असं वाटला की मी मराठीमध्ये बनवेल तर अजून छान वाटेल. कुठे कुठे मी हिंदी बोलली आहे, बिकॉज मला तर सवय झाली आहे. पण म्हणजे ब्लॉगमध्ये लगेच स्टार्ट केलं की हिंदी बोलायची. पण लेटरवर मला लक्षात येतं की हा बघ नाही, आज माझा ब्लॉग मराठी आहे तर मराठीत बोलायचं आहे मला. पण हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असे खूप सारे व्हिडिओज बघण्यासाठी, खूप सारे माझे डेली ब्लॉग्स पण असतात खूप सारे, ते बघण्यासाठी.